म्हणजे डुक्कर ज्याप्रमाणे चिखलातच असतं तसे भ्रष्टाचाराच्या चिखलातली डुक्कर आहे. पण 4 जून नंतर चक्र उलटं फिरणार आहे. हे लक्षात, चक्र उलटं फिरणार आहे. आम्हाला चिंता नाही, आम्हाला भीती नाही. मला समजलं तिकडे परदेशात असताना की एका घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्या, जे सरकार घटनाबाह्य आहे, जे सरकार बेकायदेशीर आहे, या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे, जे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं आहे. म्हणजे डुक्कर ज्याप्रमाणे चिखलातच असतं तसे भ्रष्टाचाराच्या चिखलातली डुक्कर आहे. आता भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारनं, घटनाबाह्य सरकारनं भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली. नोटीस मी स्वीकारली नाही आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती, आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा, माझं आव्हान आहे. काही अडचण नाही. संपूर्ण महाराष्ट्र तर संपूर्ण देश या सरकारला आणि सरकारमध्ये असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो, ते म्हणजे 50 खोके एकदम ओके. फक्त तुम्ही महाराष्ट्राच्या किंवा देशातल्या कोट्यावधी जनतेला नोटीस पाठवणार का? महाराष्ट्रातल्या निवडणुकीत या लोकांनी पैशाचा पाऊस पाडलाय, सत्य आहे. मी एक व्हिडिओ दाखवला नाशिकचा. मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत, ते पैसेच होते, ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे, अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही. ही माझी भूमिका कायम आहे. सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एकतर कायदेशीर कारवाईला सामोरं जातं किंवा तुरुंगात पाठवलं जातं. पण 4 जून नंतर चक्र उलटं फिरणार आहे. हे लक्षात, चक्र उलटं फिरणार आहे. आम्हाला चिंता नाही, आम्हाला भीती नाही. मात्र अजितदादांना उमेदवारांना पाडण्याचं देखील षडयंत्र शिंदेने केलं असं देखील सिद्ध होईल ना. आता सामनामध्ये विशेषतः मी जे लिहितो, मग अग्रलेख असतील, रोखोक असतील, हा सत्याचा आधारच असतो. म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करता आणि मला प्रश्न विचारता. पाडापाडीचा खेळ अंतर्गत झालेलाच आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची लढाई भारतीय जनता पक्षाबरोबरच होती आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचा पराभव करतो. तो मुख्यमंत्री ने आपको नोटिस भेजा डिफेमेशन का, कहा 3 दिन में माफी मांग दे. आपने ट्वीट करके कहा कि अब आएगा मजा. मजा ही आएगा. जो सरकार संविधान के खिलाफ बनी, घटनाबाह्य सरकार बोलता है, गैर कानूनी तरीके से बनी, जो सरकार भ्रष्टाचार की दलदल से ऊपर आई है, भ्रष्टाचार की एक आधार पर बनी है, उस सरकार का मुख्यमंत्री गैर कानूनी हमें कहता है, हमें नोटिस भेजता है कि हमने भ्रष्टाचार का आरोप किया. महाराष्ट्र के चुनाव में इन लोगों ने पैसा ही पैसा, पैसों का बारिश, धुआंधार. मैंने ट्वीट किया है फोटो के साथ. हेलीकॉप्टर से किस प्रकार से पैसा उतर रहा है, खोके खोके लेकर. ये लोग हमें नोटिस भेजेंगे. जाइए ना कोर्ट में, मुकदमा दायर करना हमारे खिलाफ है तो कर सकते हैं. हम इंतजार करते हैं कि आप कोर्ट में जाइए. 4 जून के बाद बहुत मजा आने वाला है. इतना ही कहूँगा. हम डरने वाले लोग नहीं है. इस देश में सच बोलने वाले के खिलाफ एक मुकदमा चलता है, FIR लॉज होते हैं, या हमारे जैसे लोगों को जेल में डाला जाता है. अब केजरीवाल जेल में जा रहे हैं वापस. हम जेल में जाकर आ गए सच बोले से. हम डरने वाले नहीं.